जागून ताह्यात मी रुजतो, कळेल सारे या प्रियाला। जागून ताह्यात मी रुजतो, कळेल सारे प्रियाला। राम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे। प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवरून इझिली इम्पोर्ट करू शकता अलर्ट मोशनमध्ये। तर अलर्ट मोशनमध्ये त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे, बघू शकताय। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, 2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन जी ग्रुप लेअर दिसते त्या ग्रुप लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार। त्यानंतर काय करायचं आहे, प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा इमेज इथं ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केला आहे, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, हाच इमेज मधोमध घेऊन त्या प्रॉपर लेअरमध्ये अशा प्रकारे सेट करायचं, बघू शकता अशा प्रकारे सेट केलेला आहे मी। तुम्ही अशाच प्रकारे तुमचा इमेज सेट करायचा आहे। तर हाच इमेज सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे दुसऱ्या लेअरला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। स्टार्टिंगला येऊन तुमचा इमेज ॲड करून प्रॉपर मधोमध घेऊन इथं या साईजमध्ये प्रॉपर सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर बघू शकता तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय। सेकंड नंबरचाही केल्यानंतर थर्ड नंबरचाही अशाच प्रकारे करून बघू शकता आपण इमेज ॲड करून प्रॉपर सेट करायचं आहे। मधोमध घेऊन त्याची साईज कमी जास्त करून अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार। तर बघू शकता मध्ये मध्ये काय होणार आहे की अशा लेअर कमी कमी पडत जात आहेत, त्या फक्त काय करायचे की 9.28 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत प्रॉपर वाढवून घ्यायचे। बघू शकता तिन्ही लेअर झालेले आहेत। आता चौथीही लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इमेज ॲड करून प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इमेज ॲड करून घेतो आहे। तुम्ही अशाच प्रकारे इमेज काय करायचं आहे, ॲड करून मधोमध घेऊन या साईजमध्ये प्रॉपर सेट करायचे। तर साईजमध्ये सेट केल्यानंतर अशा प्रकारे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता जसे या 4 लेअर केल्या तसेच या पुढच्या तिन्ही लेअर करून घ्यायच्यात आणि आपण भेटूया या तिन्ही लेअर सेट केल्यानंतर। तर सर्व लेअर ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं जे ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे। व्हिडिओमध्ये वापरले जाणारे लेअरिक्स, ब्लॅक PNG किंवा ग्रुप लिंक तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत। फक्त आपण स्टेप बाय स्टेप असे तुमचे इमेज ॲड करून हे पहिलं ॲनिमेशन क्रिएट केलेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि बाकीचे तुमचे राहिलेले इमेज काय करायचं एक नुसार ॲड करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे बीटमार्कनुसार इथे तुमचे 4 इमेज लेअर बसून जाणार आहेत। 4 इमेज लेअर सेट केल्यानंतर प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर सेट करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि हा इफेक्ट तुम्ही बघू शकताय तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन तर आपल्याला काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा तर बघू शकताय की 16.19 या सेकंदापासून चालू होणाऱ्या प्रत्येक या 4ही लेअरला एकच इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी एक इफेक्ट अप्लाय करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे एक इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन दिसून येणार आहे। तर बघू शकता इफेक्ट अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन म्हणजेच 16.19 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून बघू शकताय तो सिलेक्ट करून ब्लेंडिंगमध्ये जाऊन लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे आहे। स्क्रीन केल्यानंतर इथूनच हा व्हिडिओ कॉपी करून
तिथपासून चालवणाऱ्या प्रत्येक. तर अशा प्रकारे स्टार्टिंग पासून आपल्या व्हिडिओचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. याला सेव्ह करण्यासाठी काय करायचे आहे, सगळ्यात पहिल्यांदा ॲरो चिन्ह एकदा क्लिक करून व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.